काय ट्रेंडिंगचा विषय तुम्ही मित्रांनो अजून बघितला नाही? अहो बघा की मग एवढा काय विषय आहे. प्रिव्ह्यू बघा आणि सांगा कसं झालं ते आणि व्हिडिओ एडिटिंग करा आणि मला Instagramवरती मेन्शन करा आणि प्रिव्ह्यू कसा झाला कमेंट करून नक्की सांगा. तिला ढीगभर मेकअपची गरजच नाही. हे कपाळावरती एक छोटीशी टिकली या जगात तिच्या तर मित्रांनो तुम्ही देखील आत्ता बघा Instagram ट्रेंडिंग रील्स बघितली असेल तर कुठे नाही कुठे तर तुम्ही बघितले असेल तर कसे एडिट करायचं तर त्यासाठी मित्रांनो एक ॲप्लिकेशन लागणार आहे ते CapCut ॲप्लिकेशन. CapCut ॲप्लिकेशन प्ले स्टोअरला अवेलेबल आहे. हे आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाणार. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि आपल्या या चॅनल देखील सबस्क्राईब करून टाका कारण या चॅनलवरती मराठी भाषेमधून एडिटिंग शिकवलं जातं. ओके तर आत्ताच करून टाका आणि आपल्या इंस्टा पेजला अजूनही फॉलो केलं नसतं काय राव करून टाका. मराठी माणसाला सपोर्ट तुम्ही द्यायला लागतोय. ओके तर आणि व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्त जास्त शेअर करा आणि सर्वांनी लाईक कमेंट करून एकदम जॅम करून नका कमेंट. ओके चल तर मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया कशावर स्टेटस क्रिएट करतात ते शिकूया. तर जय शिवराय भाऊनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथं तुम्हाला CapCut ओपन करून घ्यायचं आहे. न्यू व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे. न्यू व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी व्हिडिओ प्रोव्हाइड करून दिला असणार आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. अशाप्रकारे क्लिक केल्यानंतर डनवरती क्लिक करायचं आहे. ॲडवरती क्लिक करायचं आहे. ओके आता व्हिडिओ आपण इथं ॲडवरती क्लिक केलं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला अशाप्रकारे थोडं लोडिंग गेलं तर तुम्ही चॅनलला फॉलो करून घ्या आणि सबस्क्राईब देखील करून टाका. यूट्यूबवरती आला तर सबस्क्राईब करा आणि ऑटो प्लेवरती आलं तर फॉलो करून टाका. आता ओके तर ते तुम्हाला तर काय करायचं आहे एक्स्ट्रा डाडीवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर तुम्हाला इथं तुम्हाला बघू शकता इथं एक लोगो दिसेल ते डिलीट करा. डिलीट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे जिथं तर ते ब्लॅक अँड व्हाईट दिसेल तिथं तुम्ही काय करायचं आहे व्हिडिओला पेस्ट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा डिलीट करून टाकायचं आहे. डिलीट केल्यानंतर तुम्हाला पुढच्या म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला जो पण तुमच्यापाशी फोटो असणार आहे ते तुम्ही तिथं फोटो एक सेट करून घ्यायचा आहे जोडीचा. ओके ॲड केल्यानंतर इथं आता आपण झूम करून घेऊया आणि डिलीट मारून टाकूया. ओके इथं काय करायचं जिथं फोटो ॲड केला तिथे यायचं आहे. ओव्हरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड ओव्हरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हा PNG तुम्हाला प्रोव्हाइड करून दिला असणार आहे. ओके तर इथं आपण इतकाच ठेवायचा आहे. जितका आपला फोटो आहे तितका PNG ठेवायचा आहे. फोटो पण आपण बरोबर प्रॉपर सेट करून घेऊया आणि PNG इथं सेट करून घेऊया. ठेवल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे एक नंबरच्या ऑप्शनवरती इथे यायचं आहे बॅक घेऊन थोडं जिथं आता इथं व्हाईट पट्टी दिसते बघा तिथं तुम्हाला बरोबर इथं यायचं आहे. ओके आता इथं आपण आलेलो आहे. इथं तुम्ही काय करायचं आहे तुमचा कोणता एक फोटो घ्या तुम्ही. तर आता मी इथं फोटो घेतो एक बघू शकता एक इमेज ॲड करून घेतो. तर हा इमेज मी इथं सेट करून घेतो. सेट केल्यानंतर आपण तर काय करायचं लास्टपर्यंत जिल्ह्यापर्यंत वाढवायचे. लास्टपर्यंत म्हणजे पूर्ण लास्ट नाही जिथंवर सपते तिथंवर ॲड करून घ्यायचं आहे. ओके आणि इथं तुम्हाला छोटं करून घ्यायचं तुमच्या हिशोबाने साईज वगैरे इथं अशावर कोपऱ्याला ठेवायचं आहे. ओके आणि इथं आपले सगळे रेलिकल दिसायला पाहिजे. तर आता रेलिक्स दिसत नाही तर बघा आपण छोटं करू शकतो अजून. ओके सगळं प्रॉपर आपण रेलिक्स बघूया बसलेत का आणि त्या हिशोबाने आपल्याला फोटो इथं सेट करून घ्यायचा आहे. ओके थोडं आणखीन थोडं कमी करू इकडे असं ढकलून घेऊया काही अडचण नाही. ओके तर याच फोटोला आपण काय करायचं डुप्लिकेट लेअर करून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला डुप्लिकेटची एक लेअर भेटेल डुप्लिकेट करून घ्या आणि तर तुम्हाला पुढंच इमेज अशाप्रकारे ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ओके तर तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारे ओके इथं आपण सिलेक्ट करून बरोबर इथं सेट केलेलं हे तुम्ही खाली अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. ओके प्रॉपर इथं आपण वरचा थोडा आपण इकडे वरती ढकलूया आणि खालचा असा पण बसूया. परत तुम्हाला रिप्लेस फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. घेतल्यानंतर तुम्हाला हा इफेक्ट आता हे फोटो तुम्ही आता फोटो तुम्हाला झूम होणार काय अडचण नाही. रिप्लेस करायच्या आधी मग तुम्ही हे करू शकता अशा प्रकारे. तर मी प्रॉपर इथं अशा प्रकारे ठेवलेलं आहे. ओके तर बघू शकता अशा प्रॉपर आपण इमेज ठेवून घेऊया थोडं आपलं. ओके हे देखील आपण परफेक्ट रेलिक्सनुसार बसले का बघूया. तर थोडं आपल्याला काय करायचं साईज कमी करायला लागणार आहे. ओके तर इथं तुम्ही काय करू शकता झूम इथे यायचं आहे या फोटोवरती क्लिक करू इमेजवरती
तुम्ही काय करू शकता, इथं या ऑप्शनची यूज करून तुम्ही इथं झूम वगैरे अशापरे करू शकता. ओके, परत ना तुम्ही इकडं अशापरे स्लाईड वगैरे करू शकता. इथं तिरकं वगैरे रोटेट वगैरे करू शकता. तर आता मला काही ते करायचं नाही, म्हणजे प्रॉपर थोडं इथं सेट करून घेऊया. ओके, प्रॉपर मी जे सेट झालेलं आहे. आता आपल्याला इपेंट आपल्या करण्यासाठी VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे. मी VPN कनेक्ट करून घेतो, तुम्ही देखील करून घ्या. तर बघू शकता मित्रांनो, आपण VPN कनेक्ट करून घेतलेलं आहे. ओके, VPN कनेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला शेवटच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे. सगळ्यात शेवटला सॉरी आपल्या इथं ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला ॲनिमेशन जॅकेटवरती क्लिक करून कॉम्पोच्या ऑप्शनवरती सिलेक्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे इंच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला फेड इन इफेक्ट ॲड करायचं आहे. परत तुम्हाला आउट सेक्शन ओपन करून आउट इफेक्ट ॲड करायचं आहे. ओके, पुढचे दोन्ही इफेक्ट फोटोला तुम्ही फेड इन फेड आउट इथे तुम्ही इफेक्ट द्यायचा आहे. ओके, तर मी तर बघा फेड इन फेड इफेक्ट दिलेलं आहे. ओके, लेंथवर काय वाढवू नका, प्रयत्न सोडा. तसं तुम्हाला सोडल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे यायचं शेवटच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनच्या आयकॉनवरती क्लिक करून कॉम्पोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्पोच्या ऑप्शनवरती तुम्हाला झूम इन इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. देनवरती क्लिक करून इफेक्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला ते यायचं आहे आणि हा इफेक्ट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि एवढंच ठेवायचं आहे. ओके, एवढंच ठेवल्यानंतर आता आपला व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यावरती इथं आयकॉनवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे.